म्हणजे काय दिवस निवडलेला आम्ही इंडियावरनं बर्लिनला यायला. तर आमच्या 2 फ्लाईट्स होत्या, मुंबई टू जॉर्डन आणि जॉर्डन टू बर्लिन. तर जॉर्डनला 2 तासाचा लेओव्हर होता, तिथे आम्हाला थांबायचं होतं. त्यानंतर आमची फ्लाईट होती बर्लिनसाठी. तर आम्ही ॲज युजल बोर्ड केलं. एअर हॉस्टेसनी मतलब सगळे इन्स्ट्रक्शन सांगितले, पायलटली नॉर्मल अनाऊन्समेंट केली आणि आता प्लेन उडणार. तर पायलटनी परत अनाऊन्समेंट केली की आपल्याला थांबावं लागणार आहे. अर्धा तास झाला, 1 तास झाला आणि आम्ही नोटीस केलं की कुठलीही फ्लाईट तिथे आलेली नाही आणि कुठल्याही फ्लाईटने टेक ऑफ केलेलं नाही आहे त्या पिरियडमध्ये. तर आम्ही जो 15 मिनटाचा वायफाय देतात प्लेनमध्ये, काही प्लेनमध्येच ही सुविधा असते, तर तो आम्ही यूज केला बघायला की एक्झॅक्टली सुरू काय आहे बाहेर. तर आम्हाला कळलं की इस्रायल, इराण आणि USA हा मॅटर झालेला आहे. And there are currently no flights because the airspace here is closed. The only flights which are going are US Air Force, which might be surveillance aircrafts. This one is assigned but it's not flying anywhere. And as you can see that the Syrian, Iraq No and flights Iran there. and like all the airspace are closed because if the crossfire happens, this happens between Israel and Iran. That's why they are not letting any of the flights go through Iran. There was one flight Prague to Dubai which was supposed to take this route, but they have now diverted this flight over Saudi Arabia. So yeah. सिच्युएशन इतकी सिरियस नव्हती, फक्त एकाच साईडनी अटॅक झालेला होता. तर त्यानंतर थोडी शांतता होती आणि आम्ही क्लिअरन्सची वाट बघत होतो. तर तुम्ही आता बघू शकता, आम्ही ह्या ॲपनी थोडंसं करंट सिच्युएशन बघायचा प्रयत्न केला आणि आम्हाला तिथे 1 तास थांबावं लागलं. 1.5 तास ॲक्च्युली बोर्डिंग टाईम वगैरे सगळं पकडून तिथे आम्ही 2 तास त्या फ्लाईटमध्ये बसलेलो, जी फ्लाईट कुठेच मूव्ह नाही झाली. आणि त्यानंतर मग 5 तासाचा प्रवास आम्ही केलेला फ्लाईटमध्ये. आम्ही कसं बसं करून तिथनं निघालो, कारण आमच्या नंतरच्या ज्या पण फ्लाईट्स होत्या त्या कॅन्सल झाल्या आणि सगळे जे ट्रॅव्हलर्स होते, पॅसेंजर्स होते, त्यांना तिथे टर्मिनलवर थांबावं लागलं. थँक गॉड आम्ही त्यातनं पळालो, नाहीतर आता पण आय थिंक आम्ही कुठेतरी जॉर्डनला बसलेलो असतो. आणि आम्ही नेहमी कतार एअरवेज घेतो. हा फर्स्ट टाईम होता की आम्ही जॉर्डन घेतलं आणि थँक गॉड, कारण कतारमध्ये सिच्युएशन तर आणखीनच वाईट आहेत. तर ते पण आम्हाला आमच्या फ्रेंड्सला मुंबईला भेटायचं होतं म्हणून, अदरवाईज आम्ही नागपूर टू दोहा आणि दोहा टू बर्लिन असं ट्रॅव्हल करतो. सो ते पावला म्हणता येणार की मी कतारनी आम्ही नाही गेलो, किंवा बिकॉज आता पण खूप लोक तिथे फसलेले आहेत. सो आय जस्ट विश की सगळ्यांना लवकरच त्यातनं रिलीफ मिळेल आणि सगळे आपापल्या घरी सुखरूप पोहोचतील. वी रीच सेफली. Yeah. And there is bus strike.